गुरुवारी शेतात सकाळी गेलो 10च्या दरम्यान, त्यावेळेस आमच्या शेतामध्ये मार्कआउट दिसले. आम्ही संबंधित शेतकऱ्याला आजूबाजूच्याला सगळ्याला विचारलं व हे कोणी टाकलं, काय केलं, कोणी मोजणी आणली. कोणालाच ह्या प्रकाराचं काहीच माहीत नव्हतं, कारण की हे अज्ञात व्यक्तीनं संध्याकाळी नाही तर सकाळी पहाटे अशा दरम्यान टाकलं. मग चौकशी केल्यावर सगळ्याच्या शेतात आढळलं हे. मग त्यामध्ये आंबे टाकळीचा शिवार, डाईटना, कोरवड, ढोंडी ह्याच्या सगळ्या शिवारात आढळल्यावर कोणी त्या संबंधित व्यक्तीला बघितलं सुद्धा. रेल्वेच्या पट्टीच्या दोन्ही साईडने एका साईडने अगोदर खाली होतं, आता वरी पण आहे. दोन्ही साईडने शेतकरी आम्ही एकमेकाला चौकशी केल्या, वरी पण सापडल्या म्हणले आमच्या पण शेतात. आणि त्या कोणी केल्या तर एखादे शेतकरी होते म्हणले, आम्ही होतो. 2 व्यक्ती आले ड्रोन ते मार्किंग टाकू लागले. तर त्याला विचारल्यावर कोणाला सांगतात आम्ही मुरुम तपासायलो, कोणाला सांगतात आम्ही ब्रिज व्हायला, कोणाला सांगतात माती परीक्षण आहे, कोणाला इथं पाण्याची लेवल बघायलो, कोणाला कंपनी होणार. असं करून ते पळूच लागले. बाहेरचे होते ते 2 व्यक्ती आणि ड्रोन कुठून चालू लागले ते काय माहीत नव्हतं. तर ह्या खुणा कशाच्या आहेत आणि काय आहेत? जे शक्तीपीठ चाललं आहे ते मान्य आहे, रेल्वेची डबल पट्टी चालली ते मान्य आहे. आता हे नवीनच एवढा एरिया म्हणजे 500, 600, 700 एकरच्या वर पण असू शकते. तर हे कशासाठी हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही. आणि अचानक आमची मोजणीसुद्धा आमच्या माघारी झाली, आमच्या शेताचे नकाशे तयार झाले. अचानक आम्हाला मध्यरात्री नोटीस येतील आणि आम्हाला बाहेर काढतील. तर असं होऊ नये. तर हे आम्हाला कळायला तर पाहिजे ना, कशासाठी कोणी टाकली. त्याच्यामुळे तुम्ही सगळे जमलेले शेतकरी पोलीस स्टेशनला आलात. त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी पोलीस स्टेशनला आलो. व ह्याच्या मार्फत काय आम्हाला कळत आहे का, आम्ही नंतर SP, कलेक्टर जिथं आम्हाला जायची गरज पडेल तिथं आम्ही जाणार. आणि काय आम्हाला फक्त अगोदर कळावं की बाबा कशासाठी आहे आणि ह्याच्यानंतर पुढची कारवाई आम्ही करू. आणि आमच्या जमिनी कोण अधिग्रहण करायला